चालेल. नाही, जी माझा सचिन जी आवाज बोला येतोय? आता. हो हो बोला आता. हां, या. तर नक्कीच त्याचं विश्लेषण आपल्याला उद्या करता येईल. आता तो निर्णय आमच्या बाजूने झालं तर त्याचं विश्लेषण वेगळं होईल, नाही झालं तर त्याची देखील करायची तयारी आमची राहिलीच पाहिजे. आणि तो विशेषतः त्याचं विश्लेषण करत असताना आत्मपरीक्षण करायची वेळ आली तरी देखील करू. आणि उद्या समजा मुंबईकरांनी कौल दिला आणि आमचा महापौर झालाच, तर आम्ही मुंबईसाठी काय करणार आहोत हे आम्ही दाखवण्याचं काम केलं, त्या धडाडकीने आम्ही काम करू. उद्या दुर्दैवाने विरोधी पक्षामध्ये जर ठेवण्याची भूमिका जर घेतली असेल तर करू, पण ती जबाबदारी आम्ही पार पडू. पण एक गोष्ट नक्की आहे की ह्याचं विश्लेषण करत असताना ह्याच्या मागच्या ज्या गोष्टी जे झालेल्या आहेत तेही नजरअंदाज करता येत नाही ना. आता राऊत साहेबांनी मला असं वाटतं काहीतरी आता एक ट्विट केलेलं आहे, माझ्यापर्यंत आलं नाही, मी फोनवर बघत होतो. पण सर्व संशयास्पद काही गोष्टी ज्यावेळी जे चालत आहेत, एक तर तुमच्या शाहीच्याबद्दल, एकदा दोबारा मतदारांबद्दल, मग अनेक मतदारांना काही भागांमध्ये आम्हाला आमच्याच काही विशेष मतदारसंघामध्ये भागामध्ये इकडे मतदार एका कुटुंबातल्या एकाला एका बूथमध्ये एकाला एक बूथ, म्हणजे हे संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. अर्थात आम्ही त्याच्यात जात नाही, पण नक्कीच जो काही कौल आले असेल तो लोकशाही पद्धतीने आपल्याला मान्य किंवा अमान्य त्याचं विश्लेषण करता येईल. आणि ते आपण उद्याची वाट बघितलेलं बरं राहील. प्रवीणजी, मुंबईकडे सर्वांचं खरं तर लक्ष आहे. मुंबई ताब्यात असावी म्हणून मोठ्या सभा या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. जवळपास देवेंद्र फडणवीसांनी 6 सभा मुंबईत घेतल्या, रोड शो घेतले, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला. एक रणनीती होती तुमची या सगळ्या प्रचारामध्ये आणि त्यामुळे मोठ्या यशाची अपेक्षा तुम्हाला आहे. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीला जे यश मिळतं त्याच्यामध्ये त्यांचं मायक्रो प्लॅनिंग असतं. मोठा नेता असला तरी छोटं काम घेऊन बूथवर काम करण्याची तयारी त्याची असते. त्याचबरोबर कार्यकर्ते झोकून देऊन त्या ठिकाणी पक्षाला विजय खेचून आणायचा या ईर्षेनं त्या ठिकाणी काम करतात. आणि दुसरं म्हणजे नेतृत्व जे आहे ते लोकप्रिय आहे, विश्वासार्ह अशा प्रकारचं नेतृत्व आहे. त्याचा एक वेगळा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्या ठिकाणी कार्यकर्त्याला असतो. आणि या सगळ्याचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं यश मिळत असतं. कारण आमचे नेते विकासाचे मुद्दे मांडतात, काय केलं ते सांगतात, कार्यकर्त्यांची फळी ते ग्राउंडवर पोहोचवतात आणि त्याच्यामुळे नियोजनात त्या ठिकाणी आपण आमचंच मी केलं कौतुक केल्यासारखं होईल. पण भारतीय जनता पार्टीचं जे मायक्रो मॅनेजमेंट आहे निवडणुकीचं हे वाखाणण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आमच्या RSS नावाची जी यंत्रणा आहे ती पण त्या ठिकाणी अप्रतिम मतदान वाढावं, त्यांचा अजेंडा लोकशाहीमध्ये मतदान वाढलं पाहिजे भूमिका असते. त्यासाठी ते अत्यंत शांतपणे, कुठेही गाजावाजा नाही, प्रसिद्धी नाही, पक्षाचा बॅनर नाही, झेंडा नाही, पण मतदान वाढावं यासाठी ते आग्रही असते. त्याचाही चांगल्या लोकांनी मतदान मॅक्झिमम करावं म्हणजे याचा मायक्रो यावर प्लॅनिंग होतो तुमच्याकडे होतं, आणि त्याचाही विकासाचा उपयोग मुद्दा तुमच्याकडे भाजपला होता. त्या ठिकाणी नक्कीच. निश्चितपणे. पण मग अशा वेळेला तुम्ही मग इतरांचे म्हणजे ठाकरेंचे, मनसेचे उमेदवार पळवल्याचा आरोप तुमच्यावर होत होता. उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षांमध्ये घेतले, निष्ठावंतांवर तुम्ही अन्याय केला किंवा निष्ठावंतांनी आवाज उठवला या सगळ्या संदर्भामध्ये, हे देखील कुठेतरी दिसून आलं. तुम्हाला बाकीचं दिसलं नाही वाटतं? सगळ्या पक्षांमध्ये इकडून तिकडे उमेदवार गेले. असा एकही पण पक्ष नाही भाजप मुंबई भाजप महापालिका सगळ्यात मोठा पक्ष आहे, निवडणुकीमध्ये. त्यामुळे भाजपकडे मला फक्त सगळ्यात जास्त आमच्याकडे पक्ष. आलेल्यांचं दिसतं. हा प्रवीणजी नाही, मात्र मोठा पक्ष नाही, सगळ्या पक्षांमध्ये उमेदवार गेलेले आहेत, आलेले आहेत. त्याच्यामुळे ते काय फक्त भाजप नाही. आणि राजकारणामध्ये चांगल्या पक्षांमध्ये लोक चांगली येत असतात, दुसऱ्या पक्षात जात असतात. ते म्हणजे काय पाप केलंय, फार मोठं काय हे केलं असं अजिबात मानायचं कारण नाही. आणि ते आल्यानंतर जिंकतात त्याचा अर्थ लोकांना ते मान्य आहे ना. लोकसभेमध्ये शेवटी आपण, तुम्हाला मला काय वाटतं यापेक्षा मतदार ठरवत असतो त्याला काय मान्य आहे. आणि जर त्याला मान्य नसेल, दुसऱ्या पक्षात नाही येऊन उमेदवारी, त्याला त्या ठिकाणी मतदान करत नाहीत. त्याला जर पक्ष मान्य असेल, उमेदवार मान्य असेल तर मतदान करतात ना. बरं, मनसेचे 6 नगरसेवक पळवले होते उद्धव ठाकरे साहेबांनी, त्याचा आपण उल्लेख करत नाही. तर ते केलं तर पुण्य आणि भारतीय जनता पार्टीने केलं की पाप. बोला सचिनजी. असं कुठे नियम नाही लागत ना. सचिन भाऊ आवाज येतो?
जे सचिन अहिर यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. थोडासा अँबियन्स त्यांच्यापर्यंत जातोय म्हणून. मात्र जो मुद्दा या ठिकाणी प्रवीणजींनी मांडलेला आहे की तुम्ही केलं तर ते पुण्य आणि आम्ही केलं तर ते पाप, असं कसं? तर ते आता या एक्झिट पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक्सिस बाय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप सेनेला या ठिकाणी तर जेडीएसच्या पोलनुसार 127 ते 154 जागा आणि ठाकरे बंधू आणि पवारांना 44 ते 64 जागांचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. सचिनजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय. मगाशी प्रवीण भाऊनी असं म्हटलं की शिवसेनेनं केलं म्हणजे ठाकरेंनी केलं तर ते पुण्य, आम्ही केलं तर ते पाप. अर्थात जे उमेदवार तुमचे पळवून नेण्यात आले, ज्या उमेदवारांनाही निवडणुकीच्या आधी तिथून प्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळे आज हे चित्र दिसतंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, अजिबात नाही. म्हणून मी परत तेच सांगेन की जोपर्यंत तो कौल आपल्या बाजूने आहे किंवा बाजूने नाही हे स्पष्ट होत नाही त्यावरती बोलणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट हे जगजाहीर आहे, हे मी सांगायची गरज नाही आहे की जसं ते म्हणतायत 6 आले 7 आले, आता आमच्याकडनं 30, 35, 40 नगरसेवक घेऊन गेलेले आहेत शिंदे गटाने, शिंदे शिवसेनेने. भारतीय जनता पार्टीकडे अनेक काही लोक गेलेले आहेत आणि इकडेच नाही पूर्ण राज्यभरामध्ये ते बघायला आपल्याला पाहायला मिळतंय. लोक स्वतःहून ज्यावेळी पक्ष सोडतात गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांना फोडण्याचं काम केलं जातं, आमिष दाखवली जाते, निधीची व्यवस्था केली जाते, त्यांच्या विकास निधीची वेगळी निधी, वैयक्तिक वेगळी निधी आणि एक परसेप्शन तयार करून करण्यात आलं आणि एक दुसरा किंवा काही करून अशी एक परिस्थिती तयार केली की तुम्हाला यावंच लागेल, अशी एक जी भयानक परिस्थिती जी राज्यामध्ये ती ठीक आहे. पण आता मला असं वाटतं त्याची चर्चा पण कधीतरी एका वेगळ्या व्यासपीठावर करता येईल. आज मुळामध्ये म्हणजे मायक्रोस्कोपिक जे प्रवीणजी बोललात, आता मला वाटतं ते थोडं अजून बारकाईने अभ्यासपूर्वक करून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घ्यावं लागेल. पण ते शिकून घेण्याचं काम करत असताना संघटनात्मक असेल तर खरोखरच कौतुक केलं पाहिजे. पण आता काय दिसतंय की संघटनात्मकपेक्षा पण देखील निवडणूक आयोग, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी किंवा जे दुबारा नाव, आता एका बाजूला कुठे तिकडे अडचण आहेत, तिकडे त्यांच्याच पक्षातले आमदार किंवा मित्रपक्ष दुबारा मतदारांची तक्रार करताना पाहायला मिळतात. पण सत्ताधारी म्हणून घेऊन ते असलेले त्यांचेच मित्रपक्ष पैशाचा आरोप करताना आपण पण पाहिलेले आहेत, पैसे पकडताना पाहिलेले आहेत. काल परवा अजितदादांनी कशा प्रकारे एकमेकांवरती टीका केलेली आहे, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, त्यांच्यात विद्यमान असलेल्या आमदारांच्या बद्दल काय झालेलं आहे, ह्या सर्व गोष्टी आपण जर पाहिलं तर दुसरी बाजूला की प्रशासन आणि शासन एकत्रित करून घेऊन ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीला जातो आपण, आता महानगरपालिकेला जातो आणि आता एक नवीन जो फायंडा तयार झालेला की बिनविरोध 100 नगराध्यक्ष बिनविरोध, 68 नगरसेवक बिनविरोध आणि त्याहीपेक्षा ज्यावेळी प्रशासनाकडनं ज्या काही गोष्टी उणिवा होतात, आम्ही ज्यावेळी मांडण्याचा प्रयत्न, मग असा एक आरोप केला जातोय की ह्यांनी तर हार मांडली म्हणून आता हे थातूरमातूर आरोप करतायत. पण लोकशाहीमधला जो मूळ कणा आणि जी प्रथा आणि परंपरेनुसार ज्या निवडणुका आपल्याला होऊ घातलेल्या आहेत त्यात ज्या उणिवा दाखवून दिल्या तर मग ते असा आरोप होतो की नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही हारणारच आहात, तुम्ही हे अपयशच होतोय म्हणून तुम्ही आता एक सुरुवात करतायत. पण हे कुठे ना कुठेतरी देखील सरकार म्हणून पण त्यांची भूमिका कुठेतरी असली पाहिजे ना, जे दुर्दैवाने दिसली नाही. आता शाहीच्या बद्दल मी सोडा, किती सेलिब्रिटीज आहेत, किती तुमच्या TV चॅनल्सनी तो प्रयोग करून करण्याचा बघण्याचा प्रयत्न केला, ही वस्तुस्थिती आहे ना. पण त्याचं समर्थन ज्यावेळी सरकारमधली लोक करत असतील तर कसं बोलता येईल? अनेक बूथमधली जी नावं इकडे तिकडे झाली, मंत्री 2-2, 3-3 तास स्वतःचे इलेक्शनचे बूथमध्ये त्यांचं मतदान नाही आहे म्हणून फिरताना हे चित्र राज्यांनी पाहिलेले आहेत. ह्याच्याबद्दल कोण काय बोलायला तयार नाही, तर ही पण शोकांतिका आहे ना. मात्र सचिनजी, हे एक ऐतिहासिक हा आकडा आहे. म्हणजे जर 137, 155 पर्यंत जर भाजप आणि शिवसेना या ठिकाणी असेल तर 25 वर्षानंतर, जरी एक्झिट पोलचे हे आकडे आहेत तरी 25 वर्षानंतर मुंबई महापालिकेमध्ये हा सत्ता पालट होते. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर नेहमीच मुंबईवर फक्त शिवसेनेची सत्ता राहिली आहे, शिवसेनेचा महापौर राहिलेला आहे. मात्र आता 25 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर असेल. आणि त्याला जोडूनच असं विचारायचं आहे की मराठी माणूस भाषेच्या मुद्द्यावर तुम्ही एकवटलेला होता, ठाकरे बंधू एकत्र आले, मग तो टक्का किंवा तो मराठी माणूस तुमच्या बाजूने उभा राहिला नाही असं हे आकडे निदान एक्झिट पोलचे सांगतात, त्याकडे कसं बघाल?